मिस्टर कुठे चालले? माझे 2 सुना आहे, एक सासू आहे आणि मी त्याची सासू आहे. हा तो चालला त्याच्या घरी गावाला. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आपण CST वरून स्टार्ट करत आहे. आज आपण चाललोय गावाला CSTला. ही ट्रेन आहे गोरखपूर स्पेशल ट्रेन 01079 ट्रेन नंबर. आपण इथून आता गावाला चाललोय. बघू शकता तर आपला ट्रेन कोच आहे S4. तर आपण इथून सरळ जाऊया. इथून आपला प्रवास बघू शकता. आजचा ट्रेनचा प्रवास आपला हे ट्रेन मध्ये गोरखपूर स्पेशल ट्रेन. तर तुम्हाला असंच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन ब्लॉग तुम्हाला घेऊन येणार. तर आता भेटूया आपण ट्रेन सुरू झाली. बाय. तर आपली ट्रेन आता CST वरून निघालेली आहे. बघू शकता डिपार्चर. CST स्पेशल ट्रेन आहे, गोरखपूर स्पेशल ट्रेन. ऑल डे रनिंग आहे याची, म्हणजे प्रत्येक दिवस येथून जाते. डेली रुटीन आपल्या येथून जाते. तर आजचा प्रवास आपला गोरखपूर स्पेशल ट्रेन मध्ये होणार आहे 01079 मध्ये. हे मुंबई CST वरून गोरखपूरला जाते. टोटल डिस्टन्स 1706 किलोमीटरचं आहे आणि 35 घंटे 30 मिनिट हिला कव्हर करायला लागतात गोरखपूर जंक्शनला जायला. तर बघू शकता CSTचं ट्रेन. आणि पुढे बघू शकता वंदे भारत. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा. तर नेक्स्ट ब्लॉग आपण एक वंदे भारत आहे याच्यामध्ये आपण जर्नी करूया. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आवडत असणार तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. असेच आपण ट्रॅव्हलिंग ब्लॉग घेऊन येऊ. असे तुम्हाला न्यू ब्लॉग घेऊन येणार. असे तुम्हाला मोटिवेट करणार. तर बघू शकता कसा प्रवास आहे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. इथून आपण डिपार्चर करत आहोत. हे जे लोको पायलट आहे हे वाला आपल्या ट्रेनला लागलेलं होतं. तर आता ते चेंज होऊन आपल्याला वेब 7चं मोटो लागलेलं आहे आपल्याला. ते वाला जे पुढं आहे ते साईडला काढलं. आता आपल्याला लागलंय. तर आता आपण इथून बघू शकता. इथून आपण डिपार्चर करत आहोत. तर आपण CST वरून निघालेलो आहोत. तर असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता भेटू पुढच्या नेक्स्ट स्टेशनवर. ट्रेन मध्ये झोपलोय बघू शकता तुम्ही. झोपलोय बघू. बाहेर बघू शकता कोणतं स्टेशन अरायव्हिंग होतं. दादर स्टेशन आलंय.
बघा दादर स्टेशन आले दादर. अशा नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघू शकता आपले पूर्ण कोच आहे, आपली फॅमिली वरती मामने झोपले, एकदम बायको बहीण झोपले. बघू शकता ट्रेनचा कोच. तर बघू शकता दादर स्टेशनला किती गर्दी आहे एक्सप्रेस ट्रेनला. तसे एस वरून आपल्या इथं 5 मिनिटे लागले दादर स्टेशनला यायला. बघू शकता रात्री प्रवास करायला इथून एक्सप्रेस ट्रेनला खूप गर्दी असते. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तिकीट कन्फर्म करून ठेवायचं, नाहीतर जनरल डब्यामध्ये खूप गर्दी असते. बघू शकतो जे बाजूला लागले आहे ती दादर सावंतवाडी एक्सप्रेस. हे दादरहून सुट्टी आहे, ते सावंतवाडी एक्सप्रेस आहे ती वाली. दादरवाडी कशी दादर स्टेशनवर रँक होते. तर आपला ब्लॉग आपण तुम्ही बघू शकता दादर स्टेशनवर. पहिला हॉल्ट होता आपला दादर स्टेशन. मुंबई. तर आता आपण गावाला जातोय. तर आपले गावचे सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला पहिला ब्लॉग सांगणार आता दादर देवाला आलेले बघू शकता. कोणते स्टेशन आहे आपण फोटो आले माटुंगा. बघू शकता लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये लागलेला शेअर घ्यायला. तर आता स्टेशन दुसरं आपलं स्टॉप होतं ठाणे स्टेशन. ठाण्याहून पण आपलं ट्रेन क्रॉस करून पण आपली ट्रेन डिपार्चर होते. ठाण्यावर आपला 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आपली ट्रेन आलेली. 2 मिनिटाचा हॉल्ट होता. 2 मिनिटाचा हॉल्ट पुरा झाला. आता इथून आपली ट्रेन रवाना झालेली. तर बघू शकता इथून ठाण्यावरून आपली ट्रेन आता निघाली. तर आता आपली ट्रेन सुद्धा कल्याणला थांबणार. कल्याणहून आपल्याला इगतपुरी नाशिक इकडं थांबणार. तर आता रात्री झाले, ट्रेन बंद झाली. तर आता काही स्टॉप चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी आपल्या गावची येणारा बघा तुम्हाला नक्की आवडतो. ब्रिज किती छान दिसतो.
शकता कल्याण जंक्शनला किती गर्दी आहे. हे आपलं श्रेष्ठवरून तिसरं हॉल्ट आहे गोरखपूर एक्सप्रेसचं. पहिल्याला हॉल्ट होता दादर, त्याच्यानंतर ठाणे. आता आपण आलेलो आहे कल्याण जंक्शनला. ते बघू शकतो ह्या टायमाला खूप गर्दी आहे. जर तुम्हाला प्रवास करायचा असणार तर तिकीट नक्कीच बुक करून तुम्ही प्रवास करा. जर जनरलमध्ये जात असणार तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजची सकाळ आपण भुसावळमध्ये आले. आपली ट्रेन बघू शकता. भुसावळ जंक्शनला आपण अरायव्हिंग करत आहोत. आता सकाळच्या वाजता आहे 5:30. आपल्या वाजता सगळ्या 10:30ला ट्रेन पकडलेली. आता 5:30 वाजता सकाळची. आता आपण भुसावळ जंक्शनला अरायव्हिंग करत आहोत. तर आता आपण आपली ट्रेन इथं डिबोर्ड करणार आहोत. तर आपलं होमटाऊन भुसावळ जंक्शन आलेलं आहे. तर आता प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. असंच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला हे गावचं सिरीज आपण कंटिन्यू करूया. तर हे ब्लॉग आपण इथं करूया आणि पुढचा ब्लॉग आपल्याला पुढं भेटेल पार्ट 2 मध्ये. तर आता बाय.